स्पर्धेच्या बाजारात विश्वासानं चकाकणारं नाव म्हणजे स्कॉलरशिप मित्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. टीआरटी, भारतीय आरटी सारथी, महाज्योती अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप दिली जाते त्याची पल की अपडेट सबसे पहिले, सबसे तेज आणि खात्रीशीर विश्वासार्हपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असलेला महाराष्ट्रातला एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे स्कॉलरशिप मित्रा. हे चॅनल तुम्ही आधी सबस्क्राईब करून घ्या. आज टीआरटी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलोय. ज्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता की टीआरटी पोलीस भरतीचा रिझल्ट लागला, तर रिझल्ट लागल्यापासून आजच्या दिवसापर्यंत एवढ्या मुलांनी मला कॉल केले, मेसेजेस केले, गुगल फॉर्म या माध्यमातून माझ्याशी कनेक्ट राहिले. आजही मला सकाळपासून कॉल सुरू आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना फक्त विश्वासाने माझ्याकडे बघतात. त्यांनी भरपूर व्हिडिओ आताही युट्यूबवरती पाहिले, तरीही फक्त विश्वासाने माहितीसाठी ते आपल्या पेजवरती किंवा माझ्या व्हिडिओची वाट पाहत होते. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टीआरटी पोलीस भरती महत्त्वाचे अपडेट. तुम्हाला 4, 5, 6 असे व्हिडिओ बघावे लागणार नाहीत. एका व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणार आहे. तर क्लास निवड तुमची सुरू झालेली आहे, त्याची लिंक तुमची सुरू झालेली आहे आणि ती कधीपर्यंत असणार आहे ती पण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. त्याची वेबसाईट कोणती आहे ते पण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या वाढत चाललेल्या हितचिंतकांसाठी हे आपलं डिस्क्लेमर आहे. त्यानंतर काही अडचण आली तुम्हाला तर तुम्ही कॉल करू नका. एवढे कॉल आहेत की मला कॉल प्रत्येकाचा उचलणं शक्य नाही. तुम्ही 77 22 03 9009 या आपल्या स्कॉलरशिप मित्राच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आपण परतही सांगतो, विश्वासार्ह माहितीसाठी तुम्ही टीआरटीचा अधिकृत संकेतस्थळ, अधिकृत संपर्क क्रमांक, त्यांचं शासकीय कार्यालय यांना संपर्क करू शकता. त्यांनी दिलेली माहितीच ही अंतिम समजा. मला जेवढं समजतं त्यानुसार तुम्हाला चांगली माहिती सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबतच हा गुगल फॉर्म आहे. ज्यांना काही अडचणी असतील टीआरटी पोलीस भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं असेल ते हा गुगल फॉर्म भरू शकतात त्यांना पुढच्या अपडेट माझ्याकडून मिळवण्यासाठी. आता आज जे आलेलं अपडेट आपण टीआरटीच्या वेबसाईटवरचं बघतोय, सन 2025-26 स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सामायिक चाचणी म्हणजे सीईटी जी झाली होती पोलीस भरती आणि सैन्य भरतीची, त्यातून निवड झालेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण संस्था निवडीकरता ऑनलाईन विकल्प आता सुरू झालेला आहे. भरपूर सारा लेट झाला तरी पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. चला आपण बघूया की टीआरटीचं जे इन्स्टिट्यूट प्रेफरन्स आहे ते कधीपासून सुरू होत आहे आणि कधी संपतंय. तर आजच सकाळी 11 वाजल्यापासून इन्स्टिट्यूट प्रेफरन्स सुरू झालेले आहेत आणि तुमचं पुढच्या शुक्रवारी म्हणजे आज शुक्रवारी पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्ही प्रेफरन्स देऊ शकणार आहे. त्यामुळे गडबड करू नका. पूर्ण माहिती का संस्था कोणकोणते ते चेक करा आणि त्यानंतर तुम्ही निवडा. कोणत्याही बोलताना आमिषाला बळी पडू नका. संस्था निवडताना तुम्ही खात्रीशीर विश्वासार्ह संस्था निवडा. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं की ही जी 29 तारीख आहे तुमची संस्था निवडीची शेवटची दिनांक असणार आहे. त्यानंतर डेट वाढणार नाही असं सांगितलं. ते पुढे बघू आपण वाढते का नाही. तर सध्या तर त्यांनी सांगितले की वाढणार नाही. म्हणजे ह्या वर्षी त्याची जर युपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी गट ब गट क टीईटी अशा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी निवड झाली असेल तर तो विद्यार्थी आणि तिथं त्यांनी ऍडमिशन केलं असेल, प्रवेश झाला असेल तर तो विद्यार्थी पोलीस भरतीचा लाभ घेऊ शकत नाही. त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस प्रेफरन्स देणार तर त्यावेळेस तुम्हाला प्रेफरन्स सगळे लाईनने त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्व प्रशिक्षण करता जितक्या प्रशिक्षण संस्था नमूद आहेत, जेवढ्या सगळ्या त्या लिस्टमध्ये असतील त्या सर्वांना उमेदवारांनी पसंतीक्रम द्यायचा आहे. म्हणजे समजा नाशिक जिल्हा असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, जेवढ्या लिस्टमध्ये जे इम्पॅनल झालेल्या संस्था असतील, क्लासेस असतील, त्या सगळ्यांना तुम्हाला 1, 2, 3, 4 असे प्रेफरन्स द्यायचे आहेत. तर ते प्रेफरन्स फायनल कधी होतील तर त्यासाठी तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे. म्हणजे मेलवर येणारा पण ओटीपी असेल आणि तुमच्या मोबाईल नंबरवर येणार, हे दोन्ही ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला सबमिट नावाचा टॅब दिसेल. ते सबमिट बटन दाबल्यानंतरच तुमचं पसंतीक्रम विकल्प नोंद होईल. हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळते, प्रेफरन्स एक्नॉलेजमेंट रिसिप्ट. त्यामध्ये तुम्ही ज्या सिक्वेन्सने क्लासेसची निवड केली त्याच सिक्वेन्सने तुम्हाला तिथं दिसून जातात. पण लक्षात ठेवा, तुम्ही जीमेलचा आणि मोबाईल नंबरचा ओटीपी टाकलेला नसेल तर ते तुमचं व्हेरीफाय होणार नाही. तो तुमचा प्रेफरन्स पकडला जाणार नाही. अजून एक सगळ्यात महत्त्वाची माहिती की तुम्ही तुमचा जीमेलचा ओटीपी असेल, त्यानंतर मोबाईलचा ओटीपी असेल, कोणत्याही संस्थेने तुम्हाला ओटीपी मागितला अजिबात द्यायचा नाही. कुणी मागितला नाही म्हणून सरळ सांगायचं, नंतर टीआरटीएल त्यांची कंप्लेंट करा त्या संस्थेची. त्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या आपण बघूया. कधीही मध्ये आधी तुमचं प्रशिक्षण अर्धवट सोडता येणार नाही. त्यांनी अजून एक सांगितलंय, उमेदवारांनी विकल्प लिंक करिता विकल्प निवडीचा जितका कालावधी दिलाय म्हणजे 22 तारीख आजपासून 29 तारीखपर्यंत म्हणजे पुढच्या शुक्रवारपर्यंत तेवढ्याच कालावधीमध्ये तुम्ही नोंदणी करणं आवश्यक आहे हे त्यांनी सांगितले. 5 उमेदवारांनी एकदा प्रशिक्षण संस्थांचा विकल्प एकदा निवडला की तो कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला बदलता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला गडबड करू नका ह्यासाठी सांगतोय की तुम्ही आज कोणता तरी प्रेफरन्स निवडला आणि उद्या जाऊन तुम्हाला कळालं की दुसरी संस्था चांगली होती ती बदलायची तर असं बदलून मिळत नाही. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की आता जी संस्था निवडाल तीच तुमची फायनल असणार आहे. एक दिवस थांबा, दुसऱ्या दिवशी करा. अजून तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी आधी कोणता तरी लाभ घेतला असेल म्हणजे युपीएससी घेतला असेल, एमपीएससी राज्यसेवा घेतला असेल, कंबाईन घेतला असेल, एसएससी घेतला असेल, बँकिंग घेतला कोणताही घेतला असेल तर तुम्ही पोलीस भरतीचा लाभ परत घेऊ शकत नाही. इव्हन तुम्ही पोलीस भरतीचा जरी मागच्या वेळेस लाभ घेतला असेल टीआरटीचा तरी सुद्धा तुम्ही यावेळेस पोलीस भरतीचा लाभ घेऊ शकत नाही. सदरचे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हे ऑनलाईन स्वरूपाचे नसून ऑफलाईन व नियमित स्वरूपाचे आहेत.
म्हणजे हा कार्यक्रम काय ऑनलाईन नाही, या ऑफलाईन प्रशिक्षण योजना आहे. त्यामुळे दर महिना तुम्हाला 75% अटेंडन्स तुमचे असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे जे प्रशिक्षण आहे हे अनिवासी आहे. म्हणजे तुम्हाला जो स्टायपेंड दिला जातो मंथली 10,000 तो ह्यासाठी दिला जातो. तर तुम्हाला तुमचं जे राहणं-खाणं असेल ते तुमच्या पैशातून म्हणजे आलेल्या स्टायपेंड मधून करणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स आता द्याल, जी संस्था तुम्हाला अलॉट होईल, इन्स्टिट्यूट अलॉट होईल, त्याचा तुम्हाला मेल पण मिळेल. तदनंतर उमेदवारांनी अंतिम वाटप म्हणजे अलॉटमेंट झालेल्या प्रशिक्षण संस्थेकडे खालील सर्व डॉक्युमेंट, आवश्यक शैक्षणिक तसेच कागदपत्रांची प्रत्येकी एक सुस्पष्ट म्हणजे एकदम क्लिअर झेरॉक्स घेऊन त्या संस्थेमध्ये तुम्हाला जायचे. आता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार? आता टीआरटी साठी तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 10वीचं तुम्हाला गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुमचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. 12वी साठी तसंच गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे. आता वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला जन्म दाखला असेल, 10वीचं उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र असेल, पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पॅन कार्ड असेल. आता तुम्हाला मिलिटरीसाठी तुमचं वय वेगळं आहे आणि तुमचं पोलीस भरतीसाठी वय वेगळं आहे. त्यानंतर आधार कार्ड असेल ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर तुम्ही मिलिटरीसाठी फॉर्म भरला असेल तुम्हाला 12वी लागत नाही, फक्त 10वीचं सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि बँक अकाउंट जे पण असेल ते आधार सीडिंग असलं, आधारशी लिंक असलेलं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. आता इन्कम सर्टिफिकेट बघायला कोणतं लागतं? तर तुम्हाला मागील 3 वर्षाचा एकत्रित म्हणजे आर्थिक वर्ष 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा आर्थिक वर्ष 2024-25 किंवा सन 2025-26 चा मूळ उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला कोणता आहे? 22, 23, 23, 24, 25 या 3 वर्षाचा एकत्रित किंवा 24-25 चा असला तरी चालेल किंवा 25-26 असला तरी चालेल. आणि बाकी त्यांनी सांगितलं फोटोग्राफ तुमचा अद्ययावत लेटेस्ट फोटो तुमचा असणं गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी मला सतत विचारत असतात की सर टीआरटीएफ पोलीस भरतीसाठी आम्ही संस्था कोणती निवडू? तर संस्था निवडीचा हा संपूर्ण अधिकार तुमचा आहे. तरीही तुम्ही जर मला विचारत असाल तर मी तुम्हाला मागील विद्यार्थ्यांच्या अनुभवानुसार सांगतो. इग्नाइट अकॅडमी ही सर्वोत्तम संस्था आहे. कारण त्यांनी मागील वर्षी दिलेले सगळे शब्द पूर्ण केले आहेत. त्यासोबत सर्व पुस्तकांचा सेट ते तुम्हाला देतात. त्यासोबतच त्यांचं ऑफलाईन प्रशिक्षण सुद्धा अत्यंत सुंदरपणे पार पडतं. तुमची तयारी असेल तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीला निश्चित प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर काही अडचणी आल्या तुम्हाला. कसली अडचण आली तर तुम्हाला हे टीआरटीने अधिकृत संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी दिलाय. त्यासोबत इतर अधिकच्या माहितीसाठी पण एक संपर्क क्रमांक त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण आली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला माझ्याकडून काही मदत पाहिजे असेल तर हा Google फॉर्म आहे आपला, तो प्रत्येक जण भरू शकता. त्यानंतर तसेच तुम्ही टीआरटीच्या वेबसाईटला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा नंबर आहे 7722039009. या नंबरला तुमची शंका WhatsAppला मेसेज करू शकता. त्यानंतर टीआरटी, बार्टी, आरती, सारथी, महाज्योती अशा ज्या संस्था आहेत त्या माध्यमातून जी स्कॉलरशिप दिली जाते त्याचे सगळे येणारे अपडेट म्हणजे आजपासून तुमचं 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे त्या कालावधीत स्टायपेंडसाठी किंवा कोणकोणतेही अपडेट येतात. ज्या वेळेस नवीन जी आर येतील, नवीन माहिती येतील, नोटिफिकेशन्स येतील, एकदम सोप्या, सरळ, सहज भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो. तेव्हा सगळ्यात आधी ज्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघताय ते YouTube चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा. टीआरटी, बार्टी, आरती, सारथी, महाज्योती आणि महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नवं महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद. टीआरटी, बार्टी, आरती, सारथी आणि महाज्योती.